नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. मूलांक 4, ज्यांची जन्मतारीख 4/13/22 ही आहे आणि 31 आहे, अशा जन्माला आलेल्या व्यक्तींचा मूलांक हा 4 असतो. 4 हा अंक राहूच्या अधिपत्याखाली येतो. सावध राहा. 2025 हे तुम्हाला सांगत आहे की सावध राहा, वाहन जपून चालवा, इतरांचं कितपत ऐकून आपलं मत मांडायचं यावर थोडासा विचार केला गेला पाहिजे, थोडी काळजी घेतली पाहिजे. नोकरीमध्ये जरा अनबन होऊ शकते, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांकडनं त्रास होऊ शकतो. गुप्त शत्रू जास्त वाढण्याची शक्यता राहील. रागासंतापात चुकीचे निर्णय टाळावे. रागावर नियंत्रण ठेवावं. पुन्हा पुन्हा मी सगळ्याच नंबरला तेच सांगू इच्छिते की आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. शांततेमध्ये निर्णय जर घेतले तर ते निर्णय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील. या 2025 मध्ये ज्यांचा मूलांक 4 आहे अशा प्रत्येक व्यक्तीला खऱ्या लोकांची ओळख नक्कीच होणार आहे. थोडक्यात काय, तुम्हाला थोडेसे कटू अनुभवांना सामोरे जावं लागणार आहे, परंतु घाबरून अजिबातही जाऊ नका. राहू आणि मंगळाचं कॉम्बिनेशन हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित संधी सुद्धा प्राप्त करून देत असतं. शेवटी तुमच्या कर्मावर सुद्धा तितकंच ते महत्वाचं राहणार आहे. वास्तू वाहन घेताना विशेषतः काळजी घ्या. यावर्षी नाही घेतली तरी चालेल, परंतु वास्तू वाहन ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक कराल त्यावेळेस नक्कीच अनुभवी तज्ञ लोकांचा आणि घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्ही अवश्य घेतला पाहिजे. ज्यांचा मूलांक 4 आहे अशा व्यक्तींनी येणाऱ्या वर्षामध्ये मला आर्थिक काय फायदे आहे यापेक्षा मला साधनेतून, मला उपासनेतून, मला ध्यानधारणेतून मानसिक काय फायदे आहे याकडे जर विशेष लक्ष दिलं तर तुम्हीच तुमच्यामधला नवीन बदल करायला तयार होणार आहात. यामध्ये तुम्हाला खूप सारे लाभ होणार आहे. विशेषतः आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे पुरातन शास्त्र आहे या शास्त्राचा अभ्यास तुम्ही जर केला किंवा अध्यात्माकडे जर तुम्ही विशेष कल घेतला तर येणारा 2025 तुम्हाला खूप सुंदर असा लाभ प्राप्त करून देणार आहे. 2025 मध्ये 4 अंक असणारी लोक एकांत प्रिय अधिक होतील. एकांत प्रिय असाल तर आत्मचिंतनाला नक्कीच वेळ मिळतो आणि आत्मचिंतन केल्यानंतर व्यक्ती नक्कीच यशाचा आणि आनंदाचा मार्ग शोधत असतो. थोडक्यात मी इतकंच सांगेल की 2025 मध्ये तुम्ही थोडं शांत राहा. अति टोकाचे निर्णय घेऊ नका. अति आर्थिक गुंतवणुकीकडे वळू नका. वास्तू वाहन घेताना विचारपूर्वक घ्या. या वर्षी तुम्हाला उपासना करायची आहे कालभैरवाची. कालभैरव अष्टक नित्य पठण केलं गेलं पाहिजे. काळे तीळ, पांढरे तीळ, पांढऱ्या तिळाचा तिळगुळाचा लाडू या वस्तू तुम्हाला 2025 मध्ये दान करणं गरजेचं राहील. आपल्या घरातील आपल्या वस्तू, थोडक्यात आपलं कपाट, आपलं बेडरूम, आपलं घर हे विशेषतः तुम्ही स्वतः ज्यांचा मूलांक 4 आहे अशा व्यक्तींनी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. राहू ग्रह हा तुम्हाला अचानक भाग्योदय सुद्धा देऊ शकतो. तुमची उपासना, तुमचं कर्म हे काय आहे त्याच्यावर तुम्हाला हे वर्ष फल देणार आहे. उगीच कोणाचं मध्यस्थी करायला जाऊ नका. नेतृत्व स्वीकारू नका. त्याच्यातून तुम्हाला त्रास होऊ शकतो. 2025 हे तुम्हाला उत्तम उत्तम आध्यात्मिक यश देवो हीच भरभरून सदिच्छा. जय शंकर.